रुंदाचं जावळ काढण्या अगोदर मी तिच्यासोबत छान व्हिडिओज काढून घेतले ब्लॉगसाठी आणि तिला या मातीत खेळायला एवढं आवडत होतं ना, ती खूप खुश होती कारण मंदिराचा परिसर खूप शांत होता. आणि ॲक्च्युली आमच्यात ना मामा जावळ काढत असतो. हे पण मला तेव्हाच माहीत झालं कारण माझ्या माहेरी आत्या जावळ काढत असते, म्हणजे धरत असते आणि म्हणूनच राज मामाला भाचीसाठी यावं लागलं. जावळ काढताना सुरुवातीला रुंदा फार शांत होती, पण नंतर एवढी भयानक रडली ना, तिच्या रडण्याच्या नादात मी व्हिडिओ शूटच नाही करू शकले. पण तुम्ही माझ्या टकलू रुंदाला या फोटोमध्ये बघूच शकतात. त्यानंतर घरी आलो आणि इकडे सर्व भाकरी टाकत होते कारण सकाळी पुरणाची पोळी होती आणि संध्याकाळी नॉनव्हेज. सर्वांचीच फार मदत झाली आम्हाला त्या दिवशी. आणि मेन म्हणजे आमच्या सवासण्या पण असतात. सकाळी पुरणाच्या सवासण्या जेवू घातल्या तर संध्याकाळी नॉनव्हेजच्या. मला सुद्धा माझ्या सासरच्या एवढ्या प्रथा अजून तरी माहीत नाही, पण जे पण कार्यक्रम होतात त्यांचे ते सर्व माझ्या माहेरपेक्षा डिफरंट असतात. म्हणून मला समजून घ्यायला थोडा वेळ लागला, पण मी हळूहळू का होईना मी सर्व प्रथा यांच्या समजून घेतलेल्या आहेत. आणि माझी टकलू रुंदा गर्दीमध्ये फार तिला इरिटेट होत होतं, म्हणून तिला मी शांत जागेत शेतात घेऊन गेले आणि तिला शेतात घेऊन गेल्यानंतर तिला या बकऱ्यांना बघून फार आनंद होत होता. तिच्यासोबत शेताचं वातावरण मी पण एन्जॉय केलं. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि माझी रुंदा टकली झाल्यावर कशी दिसते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.